मी पद्माराव केशव काळे या प्रभाग 7 ड मधून उमेदवार मागणी केली आहे आणि माझ्याबरोबर अजून इथे 3 उमेदवार कमळा चिन्हावर उमेदवार आहेत. त्याला मतदान करावं, भरघोस मतदान करावं हीच मी सांगतो. रॅली मोठ्या प्रमाणात निघाली. आमदार देशमुख आणि आमदार कोटे यांचा शक्ती प्रदर्शनाचा आपली रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी झाली, औक्षण करतायत. काय प्रतिसाद चांगला आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साहही भरपूर आहे आणि याही पुढे अजून 2 मोठ्या रॅली आहेत. आम्ही काही करणार प्रत्येक कार्यकर्त्याला उत्साहाने काम करण्याचं त्याचं हे आहे आणि आम्ही एवढं गवाही आहे म्हणजे लोकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे आम्ही एवढं आत्मविश्वास आहे. प्रभागातले कुठले काय कामं राहिले का मतदार काय सांगतात? नाही, ड्रेनेजचे काही भागात काम आहेत आणि रस्ते बाकीचे काम झालेलंच आहे. कामाचं कुठलं आणि काही नालाच्या थोडंफार काम होतं तेवढं आम्ही करूया. म्हणजे राहिलेलं काम आम्ही काही काम असतील आम्ही करणार त्या मतदारांना काय आव्हान? आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कमळा चिन्हावर निवडून द्यावं, प्रचंड मतदान बहुमताने निवडून द्यावं. 4ही उमेदवार आमचे निवडून यावा ही माझी. मी आनंद दिगंबर कोल्हारकर प्रभाग क्रमांक 7 क मधून उभा आहे. आता आम्ही यशनगर भाग 2 अभिमानश्री येथे फिरतोय. गेले 1.5-2 तास झाला आम्ही एवढंच करतोय. अजून लोकांचं आम्हाला म्हणजे पुढचे घर होत नाही तेवढं लोकांनी घरी बोलवून आरती करणं, ओवाळणं असे प्रकार सुरू आहेत. लोक खूप भावनिक झालेत. काही अडचणीच्या वेळेस त्यांना मदत झाली भारतीय जनता पार्टी म्हणून किरण भैया पवार कडून, विजयकुमार देशमुख यांच्याकडून. हे लोक आजही विसरणार नाहीत, विसरलेले नाहीयेत आणि ह्यापुढे असं आहे आम्ही हे असंच काम करत राहू तेवढंच मी आज सांगतो. जास्तीत जास्त मताने आम्हाला सगळ्या मतदारांनी निवडून द्यावं. आम्ही विकासच करणार आहे, फक्त विकासावरच बोलतो, बाकी कोणावर टीका-टिप्पणी करणार नाही. आम्ही मतदारांना फक्त एवढीच विनंती करतो, असं आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त मताने आम्हाला सगळ्यांना निवडून द्यावं. नमस्कार, मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बचुटे प्रभाग 7 क यामधून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे. सध्या आमचा यशनगर आणि अभिमानश्री येथे होम टू होम प्रचार चालू आहे. प्रतिसाद अगदी उत्स्फूर्त आहे. जसं सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक घरातनं आमचे सत्कार केले जात आहेत, ओवाळलं जात आहे. म्हणजे मतदारच आम्हाला आधीच ग्वाही देत आहेत की तुम्ही निवडून येणार आणि आम्ही त्याचीच आधी ओवाळणी तुम्हाला म्हणजे आशीर्वाद देतोय. लाडकी बहीण योजना प्रभावी ठरत आहे का? काल आमदार देवेंद्र कोटे यांनी सांगितलं 1500 वरून आता लाडक्या बहिणीचा फक्त 3000 होणार आहे. हो हो, कसा मिळतो प्रतिसाद? नक्कीच महिलांकडनं तर अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आहेत. या भागात जी कामं झाली आहेत मालक विजय देशमुख तसेच किरण पवार यांच्या माध्यमातून, तर लोकांनी त्या कामाची जाण ठेवलेली आहे आणि ते सांगतायत की ही कामं झाली आहेत आणि पुढची जी राहिलेली कामं ही तुमच्या पॅनललाच करायची आहेत. त्याच्यावरून आम्हाला त्यांचा विश्वास कळतोय की ते आम्हाला नक्कीच निवडून देणार. नमस्कार, मी श्रद्धा किरण पवार प्रभाग क्रमांक 7 ब ची उमेदवार असून माझ्यासोबत आता उत्तराताई बर्डे, आनंददादा कोल्हारकर व नानासाहेब काळे असं आम्ही पॅनल टू पॅनल घरोघरी जाऊन प्रचार करतोय, होम टू होम प्रचार करतोय आणि लोकांचा इतका आम्हाला प्रतिसाद मिळतोय की लोक आम्हाला फुलांची उधळण करून आम्हाला ओवाळतायत आणि त्यांना आम्हाला एवढं हे ग्वाही करून देत आहेत की तुमचा विजय निश्चित आहे, म्हणून तुम्हाला घाबरायची गरज नाही, तुमचा विजय निश्चित आहे. आणि मी लोकांना किंवा मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही आतापर्यंत जेवढी कामं झाली आहेत ती ठीक आहे आणि जरी राहिलेली कामं असतील ती आम्ही निवडून आल्यानंतर म्हणजे निश्चित करून देऊ. आणि लाडक्या बहिणीचं पण आतापर्यंत तर 1,500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळत आला आणि मोठ्या संख्येने महिला आम्हाला छान प्रतिसाद देत आहेत. आणि आता 14 म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी 14 तारखेला 3,000 रुपयाचा हप्ता प्रत्येकाच्या अकाउंटवर मिळणार आहे. त्यामुळे महिला खूपच आनंदित आहेत आणि त्यांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो. Like, subscribe, click on the bell.